नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे नक्की काय होणार आहे तर नयनतारा यूथ जे आहेत त्यांच्यासाठी एक फंक्शन ती घेत आहे. त्यामध्ये नयनताराने ठरवलेलं आहे की तरुण मुलांना युवकांना संधी द्यायची, त्यांच्या बिझनेस आयडिया काय आहेत त्या बघायच्या आणि त्यांना फायनान्स करायचं, इन्व्हेस्ट करायचं त्यांच्या प्रोजेक्टमध्ये, असं नयनताराने ठरवलेलं आहे. कारण ऋषीने ही आयडिया नयनताराला सांगितलेली असते. आता ऋषीला असं वाटत असतं की एकदा कमळीला जाऊन सांगूया, कारण कमळीच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आहे. म्हणजेच तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, गावाकडील मुलांसाठी कॉलेज काढायचं आहे. आणि जर का तिची बिझनेस आयडिया ह्याच्यामध्ये योग्य झाली तर तिचं स्वप्न पूर्ण होईल. आणि कमळीचं स्वप्न जर पूर्ण होणार असेल तर काहीच हरकत नाहीये असं त्याला वाटत असतं. आणि म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी करण्याचं ठरवलेलं असतं. आणि मग त्याने कमळीला ही आयडिया सुद्धा सांगितलेली असते. आता सुरुवातीला जी नयनतारा नाही म्हणते ती नयनतारा अचानक तयार कशी होते, अचानक या गोष्टींसाठी कमळीला सपोर्ट कसा करते, कमळीसाठी ती मदतीला कशी येते, आणि कमळीचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर स्वतः नयनताराने उठून टाळ्या वाजवलेल्या आहेत, हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे ऋषी आणि त्याचबरोबर साहेबा दोघंही वाट बघत असतात. ऋषी म्हणत असतो की काल मी तिला सांगितलेलं होतं, तिनं आतापर्यंत यायला हवं होतं, एवढा वेळ का करते ती, कारण तिच्या डोक्यात तर आयडिया आहे पण कमळीच्या डोक्यात एकच असतं की प्रेझेंटेशन बनवणं. इकडं कॉलेजमध्ये नयनतारा त्याचबरोबर ऋषी सगळेजण आलेले असतात, पण रोहित मात्र या फंक्शनसाठी आलेला नसतो, त्याला अजिबात आवडलेलं नसतं. इकडे अनिका सुद्धा आलेली असते. खरं तर अनिकाला या गोष्टीची गरजच नाहीये. जिच्या घरात स्वतःचा बिझनेस आहे, त्यांचं स्वतःचं स्टार्टअप आहे, तर तिथने इथे येऊन गोंधळ घालायची गरजच नाहीये. पण आता अनिका ऐकणार कोणाचं, हाही मोठा प्रश्न आहे. तिला फक्त कमळीला हरवायचं आहे. यासाठी आता अनिका सुद्धा तिथं आलेली असते. आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं की आता सगळेजण जमा झालेले आहेत पण कमळीच आलेली नसते. ऋषीला आता काळजी वाटायला लागली. कमळी का आलेली नाहीये, कमळी कुठे आहे, म्हणजे मी कमळीला सांगितलेलं होतं, अचानक काय झालंय, कमळी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाहीये ना, आतापर्यंत यायला हवी होती. आणि नेमकी कमळी आणि निंगी तिथे येतात आणि अनिका तिच्या पायात पाय घालते आणि आल्या आल्या कमळीला तिथं पाडते. आता सगळेजण उभे असतात. तेव्हा मात्र नयनतारा आता पाहतच राहते, कारण नयनताराला तर धक्का बसलेला असतो. आणि नयनतारा म्हणते की काय आहे हे सगळं. तेव्हा मात्र आता कमळी तिथं आलेली असते. आणि मग अनिका तिला म्हणते की बघितलं का काय उपयोग झाला, आल्या आल्या स्वतःच तोंडावर पडलेली आहे, असं म्हणत आता नयनताराने इकडं ह्या सगळ्या गोष्टी बोललेली असते. नयनतारा पुन्हा बोलायला सुरुवात करते की तुम्ही दोघी खूप लेट आलेले आहात, त्यामुळं तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. आता नयनताराने हे बोलल्यानंतर मात्र ऋषीला धक्का बसतो, कारण कमळी लेट आली पण अजूनपर्यंत तिथं कोणाचे प्रेझेंटेशन वगैरे सुरू झालेले नव्हते. मग आईनं हे बोलणं चुकीचं आहे, फक्त कमळीला त्यातून झीड करायचं आहे, कमळीला बाजूला काढायचं आहे, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता मात्र नयनताराने स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. ऋषी म्हणतो की नाही आई, तू चुकतेस, तुझ्या लक्षात येत नाहीये तू काय करतेस ते, कारण काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, कारण ज्या पद्धतीने हे सगळं तू बोलत आहे ते चुकीचं आहे. कारण तू कमळीला असं नाकारू शकत नाही. तिने जर का योग्य असेल आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या असतील, प्रेझेंटेशनसाठी जर तिने वेळेवर पोहोचलेली असेल, तर मला नाही वाटत की तू अशा पद्धतीने रिॲक्ट झालं पाहिजे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. नयनतारा म्हणत असते ऋषी तू अति बोलतोयस हे. तेव्हा ऋषी म्हणतो मी अति वगैरे काही बोलत नाही आई, जे काय बोलत आहे ते योग्य बोलत आहे, तिलाही प्रेझेंटेशन द्यायची संधी मिळाली पाहिजे. आता मात्र नयनतारा म्हणते की ठीक आहे. आता नयनतारा तयार होते, कारण तिच्या पुढे कोणतं ऑप्शनच राहत नाही, कारण बाकीचे सगळे सुद्धा तेच सांगत असतात. इकडे अन्नपूर्णा आजींनी आता अधिक मासाचं व्रत करायला घेतलेलं आहे. आणि या अधिक मासाच्या व्रतामध्ये ते इतकं कठीण व्रत आहे की 2 दिवसाचं व्रत आहे. आपली तुटलेली नाती सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी, आपल्या संसारासाठी, नवऱ्याच्या सुखी आयुष्यासाठी हे व्रत करायचं आहे. आणि त्यासाठी ती एकत्र जमलेली असतात.
तेव्हा मात्र आता सगळी तयारी झालेली असते आणि महादेवाच्या पिंडीवरती 2 दिवस स्वतः कळशीने पाणी आणून अभिषेक घालायचा आहे, अन्न पाणी घ्यायचं नाही, असं हे व्रत आहे. सगळी तयारी झालेली असते, सगळेजण जमलेले असतात आणि राजन मात्र म्हणत असतो की आई मला काय वाटते माहिती आहे का, हे व्रत करण्यासाठी ना पार्वती वगैरे तुला पाणी आणून देतील, तू पाणी देतं पिंडीवरती घाल. तेव्हा मात्र नयनतारा म्हणते की नाही राजन, हे व्रत मला स्वतःला करायचं आहे आणि त्यामुळं हे व्रत मीच करणार आहे, मी कोणाचीही मदत घेणार नाही. हे ऐकल्यानंतर राजनचं म्हणणं असतं पण आई एकदा ऐकून घे ना, अगं असं नको करू, एकतर तुझी तब्येत पाहता हे सगळं जे काय आहे ना ते मला योग्य वाटत नाही. हे ऐकल्यानंतर नयनतारा अन्नपूर्णा म्हणत असते की नाही, मला काहीच होणार नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, तू नको काळजी करू, असं अन्नपूर्णाजी सांगते आणि व्रताला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे राजन तिला सांगत असतो की पण आई माझं ऐकून घेशील का जरा, मला काय वाटते माहिती आहे का, मी तुला मदत करेल, तुला बाकी कोणाची मदत घ्यायची नाहीये, ठीक आहे मी तुला मदत करतो. पण अन्नपूर्णाजींनी मात्र स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही राजन, कोणाची कोणतीच मदत मी घेऊ शकत नाही, कारण काहीही झालं तरीही हे व्रत आहे ते मला एकटीलाच करायचं आहे, त्यामुळं तुम्ही कोणीही याच्यामध्ये यायचं नाही, असं अन्नपूर्णाजी स्पष्टपणे सांगत असतात. इकडे कामिनीला मात्र खूपच मज्जा येत असते. कामिनी म्हणत असते काय चाललंय हिचं हे सगळं, कशासाठी करते ही, म्हणजे गरज काय आहे हे सगळं करण्याची, असं तिला वाटत असतं. कारण या सगळ्या गोष्टी करून काय फायदा होणार आहे, आपण तर लांबूनच देवाला हात जोडत असतो, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. इकडे अन्नपूर्णाजींनी व्रताला सुरुवात केलेली आहे. राजन आजोबा सगळेजण तिथं आहेत, घरातला सगळा स्टाफ सुद्धा त्यांच्यासोबत तिथं आहे आणि अन्नपूर्णाजी मनापासून हे व्रत करत असतात आणि त्यांची एकच इच्छा असते की माझी दुरावलेली नाती एकत्र आली पाहिजेत, त्याचबरोबर माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभलं पाहिजे, माझं हे घर जे आहे ते आनंदाने बहरलं पाहिजे. कारण अन्नपूर्णाजींना आता कमळीची आठवण येत होती. आजोबांना जेव्हा तेल लावायचं होतं, आता तेल संपलेलं आहे, कमळी किती छान तेल लावून द्यायची, कमळी तुमची काळजी करायची, असं ती सांगत असते. काय माहिती आता या व्रताने जर का माझी दुरवलेली नाती पुन्हा एकत्र येतील आणि आजोबासुद्धा बरे होतील, एवढीच इच्छा असते. तर इकडे स्वतःच्या संसारासाठी, कमळीच्या स्वप्नासाठी आणि त्याचबरोबर कमळीच्या आयुष्यासाठी इकडे सरूने सुद्धा हे व्रत करण्याचं ठरवलेलं असतं. आता जेव्हा सरू हे व्रत करायला घेते तेव्हा मात्र सरूच्या डोक्यात एकच विचार असतो, काहीही झालं तरीही माझ्या लेकीला कुठलाही त्रास होता कामा नये, एवढंच तिच्या डोक्यात असतं आणि त्यासाठी तिने हे व्रत मनापासून करत असते. तेव्हा मात्र सरू ज्या पद्धतीने हे व्रत करते त्या पद्धतीने इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कमळीच्या बाबतीत आनंदाची गोष्ट असते, ती म्हणजेच तिला आता कॉलेजमध्ये परवानगी मिळालेली असते. त्या यूथ फेस्टिवलमध्ये स्वतःचं प्रेझेंटेशन देण्यासाठी तिला परवानगी मिळालेली असते आणि ही गोष्ट तिच्यासाठी खूपच जमेची असते. आता मात्र इकडे अन्नपूर्णा, राजन त्याचबरोबर आजोबा सगळेजण बसलेले आहेत. राजनला आईची खूप काळजी वाटत आहे. जर आईने आपल्याला तिथे काही करू दिलेलं नाही तर मात्र दुसरी पुढची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे अन्नपूर्णाजींना एक सेकंदही एकटं सोडायचं नाही. इकडे सरूने सुद्धा आपल्या लेकीवरती कुठलंही संकट येऊ नये म्हणून अधिक मासाच्या याच व्रताला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात आणि त्यानंतर हे सगळं जेव्हा घडत आहे त्यावेळी सरू मात्र एकच विचार करत असते की नाही, माझ्या लेकीच्या बाबतीत कोणतीच गोष्ट चुकीची घडता कामा नये, माझ्या लेकीच्या बाबतीत काहीही वाईट व्हायला नको, एवढंच डोक्यात चाललेलं असतं. आणि तेव्हा ती मात्र मनापासून काळजी करत असते स्वतःच्या नवऱ्यासाठी, संसारासाठी आणि त्याचबरोबर आपल्या लेकीसाठी हे व्रत करत असते. कारण आता कमळी येणार आहे आणि आपण कमळीला अडवायचं कसं हा प्रश्न पडलेला असतो. कारण इथं आली तर कमळीला कळेल, आबांनी तिला सांगितलेलं आहे काहीही झालं तरीही तिला तिचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय इकडे यायला देऊ नकोस. आता कमळी तर परीक्षा झालेली आहे, तिला आईला भेटायचं आहे म्हणून ती आपल्या आईला भेटण्यासाठी येत आहे. तेव्हा सरू म्हणत असते की माझ्या लेकीला काही होऊ देऊ नको, काहीही झालं तरी माझ्या लेकीच्या आयुष्यात सुख आलं पाहिजे, तिला कोणताही त्रास होता कामा नये, असं सगळं चाललेलं असतं.
आणि तेव्हा मात्र सरू ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत असते. आणि इकडे कमळी मात्र कॉलेजमध्ये आता प्रेझेंटेशन द्यायला उभी राहिलेली आहे आणि कमळीचं प्रेझेंटेशन सुरू झालेलं असतं. अन्नपूर्णा, नयनतारा, त्याचबरोबर ऋषी सगळेजण तिथं असतात. आणि इकडे कमळीने सांगितलेलं असतं की मला हे प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि त्यासाठीच तिने तिथं पोहोचलेली असते. आता मात्र इकडे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ऋषी म्हणत असतो की काय करावं लागेल, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, एवढंच ऋषीच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि इकडे मात्र आता कमळी जेव्हा प्रेझेंटेशनला उभी राहते तेव्हा मात्र ऋषी पाहतच राहतो. कारण कमळीने ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन सुरू केलेलं असतं आणि ते पाहताना कोणालाही धक्का बसेल, कोणालाही म्हणजे असं कळणारच नाहीये की ही व्यक्ती तीच आहे का जी आत्ता कॉलेजला आहे तरीही इतक्या चांगल्या पद्धतीने आज प्रेझेंटेशन देत आहे, सगळ्यांच्या समोर उभी आहे. म्हणजे तिचं जे प्रेझेंटेशन आहे ते पाहून ऋषी मात्र पाहतच राहतो. कारण कमळी जे प्रेझेंटेशन देत असते ते खरंच खूप छान पद्धतीने प्रेझेंटेशन देत असते. कुणी विचारही करू शकत नाही अशा पद्धतीने ती प्रेझेंटेशन देते. आणि मग इकडे नयनतारा त्याचबरोबर ऋषी दोघंही उठून टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. त्या दोघांनीही टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली असते. आणि नेमकं त्याच वेळेस आता मात्र अनिका पाहतच राहते. अनिका तोंडात बोटच घालते, कारण अनिकाची फालतू बिझनेस आयडिया असते, ती म्हणजे ब्युटी प्रोडक्टशी रिलेटेड. पण इथे मात्र कमळीने जी बिझनेस आयडिया दिलेली असते ती एवढी सुंदर असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. एवढी सुंदर अशी बिझनेस आयडिया कमळीने दिलेली असते आणि त्यामुळं अनिकाची मात्र वाट लागलेली असते. अनिकाला कळायचं बंद झालेलं असतं आणि अनिका चांगलीच तोंडावरती पडलेली असते. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत राहतात आणि नयनतारा म्हणते की खरंच वाव, वंडरफुल, आजपर्यंत मी असं प्रेझेंटेशन कधीच पाहिलेलं नव्हतं. असं म्हणत नयनताराने आता इकडे कमळीचं कौतुक करायला सुरुवात केलेली असते. कमळीने ज्या पद्धतीने हे प्रेझेंटेशन दिलेलं असतं, कमळीने हे सगळं जे काय रिॲक्ट केलेलं असतं, प्रेझेंटेशन असू द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू द्या, मनापासून तिने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि तिच्या मनातली बिझनेस आयडिया आज सगळ्यांच्या समोर तिनं मांडलेली असते. ती म्हणजे गावातील लोकांसाठी, समाजासाठी तिच्या मनात असलेलं जे काय आहे ते तिथून दिसत असतं. आणि आता मात्र नयनताराचा कमळीच्या बाबतीत झालेला गैरसमज जो असतो तो एका क्षणात नाहीसा झालेला असतो. आणि नयनतारा म्हणते की खरंच मी चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करत होते, ही मुलगी वेगळी आहे, मी असा विचार का केला हिच्या बाबतीत, असा प्रश्न नयनताराला पडलेला असतो. आणि नयनतारा म्हणते की नाही, मी असा विचार करायला नको होता, कारण काहीही झालं तरीही ही मुलगी वेगळी आहे आणि तिने दाखवून दिलेलं आहे. स्वतः नयनतारा उठते, कमळीला कॉंग्रॅच्युलेट करते आणि कमळीचं कौतुक करू लागते. कारण कमळीने जे प्रेझेंटेशन दिलेलं असतं ते पाहण्यासारखं असतं. कारण कमळी ज्या पद्धतीने व्यक्त झालेली असते, तिच्या मनातल्या भावना, इतक्या वर्ष झालं कमळीनं जे स्वप्न उराशी बाळगलेलं होतं, आज ते स्वप्न इथे समोर येत असतं, सत्यात उतरत असतं. आणि त्यामुळंच कमळीला एवढा आनंद झालेला असतो. तर अशा पद्धतीने कमळीचं प्रेझेंटेशन होतं आणि नयनतारा मात्र पाहतच राहते. फायनली ऋषीच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि ऋषीने ज्या पद्धतीने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने कमळीचं प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि कमळीसुद्धा खुश झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.